कर्मचारी पदाधिकारी मी स्वतः सगळ्यांचे धन्यवाद। कार्यक्रम घेतला तर एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। शाळेतल्या भरपूर आठवणी आहेत, भरपूर। म्हणजे शाळेत असताना मला 9वीला चप्पल घेतली, शाळेत असताना मला 9वीला अंडरपॅन्ट घेतली। गरिबीच तशी होती। शाळेत असताना गुणीचं दप्तर होतं, गुणीची पिशवी राहायची। एकदा शाळेतला किस्सा सांगतो। सगळे पोरं शाळेत दुपारी येताना डबा घेऊन यायचे, आम्ही रानात राहायचो। पण मी डबा का आणत नव्हतो तर घरी चपात्या नव्हत्या, बाजरीच्या भाकरी राहायच्या। पण गणेश बनकर, सोमा पटरे, शिवाजी उळवळे हे काय म्हणे, तू डबा आणच म्हणे। मग काय केलं, घरी कोणी नव्हतं, डबा नव्हता, 2 ताळी। एका डब्यातच बटाट्याचं पिवळं कालवण होतं, तेच त्याच्यात टाकलं, त्याच्यातच भाकर टाकली आणि ते घेऊन आलो। मग तुम्ही विचार करा, सकाळी 10ला भरलेला डबा 2:30 वाजता जेवायच्या सुट्टीत कसं झालं असं। ही गरिबी होती। आणि एकदा ह्या शाळेला पलीकडून तार कंपाऊंड होतं, मी तिथे खेळत होतो आणि माझे वडील रस्त्याने चालले, माझी टोपी फाटलेली होती, माझे वडील 2 दिवस जेवले नव्हते। ही गरिबी त्या टायमाला होती। आज परिस्थिती वेगळी झाली, म्हणजे माझीच नाही सगळ्यांचीच। त्या टायमाचे दिवस, आजच्या पहिलीच्या पोराला 4-4 अंडरपॅन्टी आहेत, 4-4 बुटाचे जोड आहेत। मला बूट कधीच पाहायला भेटलं नाही। आज घेऊ शकतो पण आज घालायची लाज वाटते, सत्य परिस्थिती। भरपूर अशा आठवणी आहेत। पण तुम्ही जो कार्यक्रम घेतला याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आहे। आणि हां, कालचा एक किस्सा सांगायचा राहिला, म्हणजे आठवणीवरून आठवलं। काल दुपारा केस काळे करीत होतो, कार्यक्रमाला जायचंय, केस काळे करावं लागलं। हा, डवळे नको दिसायला, म्हणलं माझ्याला दिसेल मी, म्हणलं केस काळे करीत होतो। बायको आली म्हणे, काय भानगडे बरं का। म्हणलं पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी बरं का। मी म्हणलं पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी। बायकोला हुशारी होती, ती मला काय म्हणली, आधी फरशी पुसावी, मग भांडी घासावी आणि मग शाळेत जावा बनून कोसावी। नाही, आता ती सोसूनच आता जवळपास 20-22 वर्ष झाली लग्नाला। पण मला एक मुलगा एक मुलगी आहे। मुलगा BSc ला आहे, मुलगी 12वीला आहे, इथंच आहे आरटला सरांकडे। बाकी काय आता जास्त बोलत नाही, तुम्ही म्हणता परत चालू व्हिडिओ चालू केली आहे ना, त्याच्यामुळं खूप खूप आभार सगळ्यांचे आणि धन्यवाद।